नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. पटोलेंनी मेहनत घेतली, त्यामुळे त्यांना बक्षीस मिळायला हवं असं काँग्रेस नेते विकास ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ असं देखील विकास ठाकरे म्हणाले. तर पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं अतुल लोंढे म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाना पटोलेंसारखा हवा अशी घोषणाबाजी देखील झाली. नाना भाऊ का प्लायगुन इतना अच्छा लगा और उनका निर्णय कितना अच्छा हुआ. आज ये लोकसभा चुनाव के बाद वही लोग हम बात कर रहे हैं कि नाना भाऊ ने अच्छा कदम उठाया. नाना भाऊ ने मेहनत किया. जो पद था, जिसकी गरिमा थी, इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए. अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे, तो उसका इनाम भी नाना भाऊ को मिलेगा. नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले. त्याच्यामुळे या नागपूरमध्ये जे तुमचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला झोपल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही आणि या विदर्भातून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची तुम्हाला आज आम्ही करतो. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल. आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आत्ता तो विषय आमच्यासाठी आज महत्त्वाचा नाही.